नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. हम करे सो कायदा या वृत्तीने पक्ष चालतो, परंतु ही वृत्ती कायद्याच्या समोर चालत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षामध्ये काही महत्त्वाचे बदल केले, पक्षाची घटना बदलली, परंतु केलेले बदल निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेच नाहीत. आणि हा कळीचा मुद्दा ठरणार हे निश्चित होतं. निवडणूक आयोगाच्या समोर जी सुनावणी झाली त्यामध्ये सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. आता विधानसभा अध्यक्षांच्या समोर जी सुनावणी होते त्या सुनावणीत सुद्धा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पक्षप्रमुख हे पद जर अवैध असेल तर मग पक्षप्रमुखाने काढलेला आदेश म्हणजे पक्षादेश हा वैध कसा काय ठरू शकेल, असा सवाल उलट तपासणी करताना विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी उपस्थित केलेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवबाडाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी सुरू आहे. आणि या उलट तपासणीमध्ये प्रभू यांची उडणारी भंबेरी अनेक बाबी अधोरेखित करणारी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जो पक्ष शिल्लक आहे त्या पक्षामध्ये नियम आणि कायदा याची जाण असलेला एकही नेता नाही आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. म्हणूनच एकनाथ शिंदे यांना पाठवलेलं पत्र इंग्रजीतून का पाठवण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर देताना सुनील प्रभू यांच्या नाकीनऊ आलेले आहेत. हा प्रश्न फक्त महेश जेठमलानी यांनाच पडलेला आहे असं नाही आहे. जी संघटना मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झाली, जी संघटना वारंवार मराठी संस्कृती मराठी भाषेबद्दल बोलत असते, त्या संघटनेतल्या एका नेत्याने एका आमदाराने जो पक्षाचा प्रतोद आहे त्याने पक्षाच्या दुसऱ्या आमदाराला पत्र लिहिताना इंग्रजीचा वापर केला. हा प्रश्न फक्त जेठमलानी नाही तर सर्वसामान्य मराठी माणसाला सुद्धा छळणार आहे. एकनाथ शिंदे यांना मराठी भाषेचा गंधवारा नाही आहे, त्यांना फक्त इंग्रजीमधून लिहिलेलंच कळतं असं उत्तर सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलं नाही. हे एकनाथ शिंदे यांचं नशीब. परंतु सुनील प्रभू यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे ते पुन्हा एकदा त्यांना अडचणीत टाकून गेलेलं आहे. सुनील प्रभू असं म्हणाले की राजकीय पेच निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आपल्याला वाटल्यामुळे आपण एकनाथ शिंदे यांना मराठीत पत्र न लिहिता इंग्रजीमध्ये पत्र लिहिलं. म्हणजे मराठीमध्ये जर तुम्ही पत्र पाठवलं तर ते पत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही अशा भावना बहुधा सुनील प्रभू यांच्या मनात आल्या असाव्यात किंवा त्यांना तसं वाटलं असावं म्हणून त्यांनी इंग्रजीमध्ये पत्र लिहिलं. मराठीत लिहिलेलं पत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरत नाहीत हे सुनील प्रभू यांना कोणी सांगितलं किंवा शिकवलं हा सुद्धा तपासाचा एक स्वतंत्र विषय आहे. हे पत्र तुम्ही इंग्रजीतून का लिहिलं एवढा प्रश्न विचारून महेश जेठमलानी यांचे मुद्दे संपत नाहीत. ते प्रश्नांचा भडीमार करत जातात. तुम्ही हे पत्र दुसऱ्या कोणाकडून लिहून घेतलं का? जर लिहून घेतलं तर लिहिल्यानंतर त्यातला आशय त्याने मराठीमध्ये तुम्हाला समजवला का? हे पत्र ज्या मूळ मराठी पत्रावरून तुम्ही इंग्रजीत भाषांतरित केलं ती मूळ मराठी प्रत तुमच्याकडे उपलब्ध आहे का? असे अनेक प्रश्न विचारत महेश जेठमलानी यांनी या पत्राचा किस काढलेला आहे. महेश जेठमलानी हे अत्यंत कसलेले आणि निष्णात वकील आहेत. एका बाजूला सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करताना त्यांनी काही जबरदस्त दावेसुद्धा केले. सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीप बोगस आहे, त्या व्हीपवर आमदारांनी केलेल्या सह्या बोगस आहेत अशा प्रकारची सनसनाटी त्यांनी आपल्या दाव्यातून निर्माण केली. त्यांनी पक्षप्रमुख पदाबद्दल जो दावा केला तो थेट ठाकरेंनाच अडचणी आणणार अशा प्रकारची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार दिलीप लांडे यांनी व्हीपवर जी सही आहे जी दिलीप लांडे म्हणून करण्यात आलेली आहे ती सही आपली नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि दिलीप लांडे फक्त स्पष्टीकरण देऊन थांबले नाहीत, त्यांनी तसं प्रतिज्ञापत्रसुद्धा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दाखल केलेलं आहे. शिवसेनेच्या घटनेवरून सुद्धा सुनील प्रभू आणि ठाकरे अडचणीत येणार अशा प्रकारची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 1999मध्ये शिवसेनेने एक सुधारित घटना निवडणूक आयोगाला सादर केली. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं होतं की शिवसेनेची त्यावेळची जी घटना होती ती लोकशाहीच्या तत्वाला अनुसरून नव्हती. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना ही सूचना केली की त्यांनी घटनेमध्ये बदल करावा आणि शिवसेना प्रमुखांनी ती सूचना मान्य करून शिवसेनेच्या घटनेमध्ये तशा प्रकारचे बदल केले आणि सुधारित घटना 1999मध्ये निवडणूक आयोगाला सादर केली होती. 2018मध्ये उद्धव ठाकरे यांनी पक्षावर आपली संपूर्ण पकड निर्माण करण्यासाठी या मूळ घटनेमध्ये बदल केला. पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं आणि त्या पदावर स्वतःची वर्णी लावून घेतली. परंतु पक्षाच्या घटनेमध्ये बदल करताना पक्षाच्या संघटनेच्या रचनेमध्ये बदल करताना हे बदल त्यांनी निवडणूक आयोगापर्यंत नेलेच नाहीत. निवडणूक आयोगाला त्यांनी सूचित नाही केलं आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाकडे जी घटना आहे ती 1999चीच घटना आहे ज्या घटनेमध्ये पक्षप्रमुख नावाचं कोणतंही पद अस्तित्वात नाही आहे. आणि नेमका हाच मुद्दा आता विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीच्या समोर उपस्थित करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या ज्या मूळ घटनेची प्रत आहे त्या
मूळ घटनेमध्ये पक्षप्रमुख नावाचं पद नसल्यामुळे हे पदच अवैध आहे अशा प्रकारचा दावा महेश जेठमलानी यांनी केलेला आहे. उद्धव ठाकरे अलीकडे सतत म्हणत असतात की माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, आमची निवडणूक निशाणी चोरली, आता त्याच्यामध्ये माझं पद चोरलं अशी नवी भर उद्धव ठाकरेंना घालावी लागणार असं महेश जेठमलानी यांच्या युक्तिवादावरून दिसून येत आहे. 21 जून 2018 रोजी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. परंतु अशा प्रकारची कोणतीही बैठक झाली नव्हती असं म्हणणं शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेलेले आहेत त्यांचं आहे. म्हणजे अशा प्रकारची कोणतीही बैठक झाली नव्हती आणि त्या बैठकीमध्ये पक्षप्रमुख म्हणून कोणाला नियुक्त करण्याचा निर्णय झाला नव्हता असं या आमदारांचं म्हणणं आहे. आणि या दाव्यामुळे उद्धव ठाकरे गट पुढचा जो दावा करतोय की 31 ऑक्टोबर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार देण्याचा निर्णय झाला, पक्षप्रमुख म्हणून त्यांच्याकडे सर्वाधिकार देण्याचा निर्णय झाला, हे जे ठाकरे गटाचं म्हणणं आहे तेच बिनबुडाचं ठरतं. कारण जर पक्षप्रमुख म्हणून नियुक्तीच झाली नसेल तर पक्षप्रमुखाकडे सर्वाधिकार देण्याचा प्रश्नच कुठे येतो. निवडणूक आयोगाच्या समोर जे काही झालं आणि त्याच्या पाठोपाठ विधानसभा अध्यक्षांच्या समोर जे काही होतंय त्याच्यातून एक बाब स्पष्ट आहे. मीडियाच्या समोर बोलवच्चन देणारे तुम्हाला कायदेशीर कचाट्यातून वाचवू शकत नाहीत आणि जे तथाकथित कायदेतज्ञ तुमच्या घरापर्यंत येऊन कायदेशीर पैलूंवर तुमच्याशी चर्चा करतात आणि ती चर्चा झाल्यानंतर तुम्हाला आवडेल, तुम्हाला रुचेल, तुम्हाला पचेल असा सल्ला देतात, ते कायदेतज्ञ तुम्हाला अशा कायदेशीर पेचप्रसंगातून बाहेर काढू शकत नाही. तिथे काम असतं फक्त कायद्याचा कीस काढणाऱ्या तल्लख मेंदूंचं. कायद्याचा सखोल अभ्यास सोडा, कायद्याचा साधा गंधवारा असलेले लोकसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही आहेत. तुम्ही कोणत्याही पक्षाचं उदाहरण घ्या, पक्षाला जेव्हा कायदेशीर पेचप्रसंगाला सामोरं जावं लागतं तेव्हा पक्षासाठी ठरलेले काही निष्णात कायदेतज्ञ असतातच, परंतु पक्षात पदाधिकारी म्हणून राबणारे सुद्धा निष्णात लोक अनेक पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भाजपमध्ये अरुण जेटली होते, आज रविशंकर प्रसाद आहेत, भूपेंद्र यादव यांच्यासारखे नेते आहेत. काँग्रेसमध्ये अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल यांच्यासारखे वकील होते. राष्ट्रवादी काँग्रेससारख्या प्रादेशिक पक्षात सुद्धा माजिद मेमन यांच्यासारख्या व्यक्तीला खासदारकी देण्यात आली कारण ते कसलेले वकील होते. गृहमंत्री पदावर राहिलेले दिवंगत नेते RR पाटील हे सुद्धा वकील होते. आणि शिवबाटाचा जर विचार केला तर शिवबाटाकडे कोण आहेत तर शिवबाटाकडे आहेत अनिल परब. पक्ष कायदेशीर पेचप्रसंगात अडकल्यानंतर उद्धव ठाकरे सल्ला कोणाचा घेत होते तर घटनातज्ञ उल्हास बापट यांचा. पक्षामध्ये फुटीचं महाभारत सुरू झाल्यानंतर आणि त्याच्या आधीसुद्धा उद्धव ठाकरे सल्ला कोणाचा घेत होते तर एकमेव नेते संजय राऊत. जर योग्य माणसाचं मार्गदर्शन घेतलं असतं तर मेल अधिकृत ईमेल ID वरून पाठवायला हवा, मेलमध्ये भाषा कोणती हवी, मुद्दे कोणते हवे आणि तो कसा पाठवायला हवा याचं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंना नक्कीच झालं असतं आणि सुनील प्रभू यांची आज विधानसभा अध्यक्षांच्या समोर अशी फेफे उडाली नसती. हम करे सो कायदा ही ठाकरेंची काम करण्याची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने हा व्हीपसुद्धा काढण्यात आला. आज जर एकूण परिस्थिती आपण पाहिली तर ज्या मुद्द्याच्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 16 आमदारांचा विकेट काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी करतायत, त्या व्हीपचीच विकेट काढण्याची रणनीती एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या पदाधिकाऱ्यांनी बनवलेली आहे. आणि एक बाब स्पष्ट आहे, याच्यामध्ये एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो तर अजून चर्चेसाठी आलेला सुद्धा नाही आहे. व्हीप फक्त विधिमंडळातल्या कामकाजाच्या संदर्भात काढता येतो, पक्षाच्या बैठकीसाठी काढता येत नाही. हा मुद्दा उलट तपासणीच्या दरम्यान महेश जेठमलानी यांनी काढलेला नाही आहे, परंतु हा मुद्दा विधानसभा अध्यक्षांच्या समोर ते निश्चितपणे काढणार आहेत. आणि एकूणच या सुनावणीच्या पहिल्या फेरीमध्ये शिवबाडाची परिस्थिती काही फारशी चांगली नाही आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे लोक गेलेले आहेत त्यांना दिलासा मिळेल अशा प्रकारेच ही सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांच्या समोर जे काही सुरू आहे त्याचा एक थोडक्यात वृत्तांत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. परंतु माझ्या मनातही तोच प्रश्न आहे की सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांना इंग्रजीतून पत्र का लिहिलं, याचं खरं उत्तर सुनील प्रभू यांच्याकडून जर कोणाला काढता आलं तर जरूर प्रयत्न करावा. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.